नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। सैनिक स्कूल सातारा मार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 38,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिलं जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहेत या संदर्भातील सविस्तरची काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्यानंतर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सैनिक स्कूल सातारा यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे TGT हिंदी या पदासाठी निघालेली आहे। एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या पदासाठी निघालेली आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल हिंदी विथ ॲटलिस्ट 50% मार्कासहित, सोबत तुमचं BEd झालेलं असेल किंवा समतुल्य डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी CTET किंवा STET पेपर सेकंड या ठिकाणी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे। या पदासाठी तुम्हाला 38,000 रुपये पर मंथ वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाईल। वयोमर्यादा तुम्हाला 21 ते 35 वर्षापर्यंतची या ठिकाणी दिली जाणार आहे। 5 मार्च 2025ला वय जे आहे तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल। या ठिकाणी अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। द प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा 415001 महाराष्ट्र या ॲड्रेसवरती आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत त्या ठिकाणी पाठवायचे आहेत। इतर माध्यमातून पाठवलेले ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत। अर्जासोबत आपल्याला शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्रांचे झेरॉक्स, त्याचबरोबर अनुभवाचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर एनव्हलपवरती 30 रुपयाचा पोस्टेज स्टॅम्प लावून सेल्फ ॲड्रेस करून 9/4चा तुमचा एनव्हलप या ठिकाणी असला पाहिजे। OBC कॅटेगरीसाठी आणि जनरल कॅटेगरीसाठी या ठिकाणी 250 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्हाला फीस पेमेंटचा या ठिकाणी करायचा आहे। SC/ST कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारचं फीस पेमेंट या ठिकाणी नाही। प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा यांच्या नावाने DD जो आहे तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून आणि परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।